गीता ग्रंथाचा शेवटचा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यात ईश्वरनिष्ठा म्हणजे योगेश्वर कृष्णांच्या आठवण करून व्यक्त केलेली आहे आणि प्रत्यक्ष सामाजिक जीवनातील क्षमता आणि कर्तबगारी ही पार्थो धनुर्धरा याच्यातून व्यक्त केलेली आहे. यांचा ज्यावेळेला संगम होतो, ईश्वरनिष्ठा आणि व्यावहारिक कर्तबगारी, तिथे विजय समृद्धी हे कायमचे टिकून राहतात असा निष्कर्ष गीतेच्या शेवटी दिलेला आहे. तेव्हा हा जो निष्कर्ष आहे हा ऐहिक जीवनाचा निष्कर्ष आहे. यात त्या अर्थाने पारलौकिक किंवा आध्यात्मिक काहीही नाही. गीता हा सामान्यतः जरी आध्यात्मिक ग्रंथ म्हणून लोकांमध्ये प्रचारात असला तरी गीतेने जे निकष दिलेले आहेत ते सामाजिक यशस्वीतेचे निकष आहेत. त्यामुळे गीतेमध्ये सांगितलेल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचं आचरण केल्यानंतर काय मिळवायचं आहे तर तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम, हे सगळे निकष ऐहिक जीवनाचा आहे. त्यामुळे ऐहिक जीवनातल्या यशासाठी गीतेचा संदेश आहे. आध्यात्मिक जीवन ही जीवनाची पायाभरणी आहे गीतेच्या दृष्टीने, ते ध्येय नव्हे. त्यामुळे या दोन गोष्टीतला जो फरक आहे तो लक्षात ठेवून आपण गीतेचा अभ्यास हा नेहमी करायला पाहिजे. अर्जुनाने संवादाला सुरुवात करताना सुद्धा जी भीती व्यक्त केलेली आहे ती एक व्यक्तिगत दोषारोप होईल की हा राज्य लोभी आहे असं गणला जाण्याची शक्यता आहे याची त्याच्या मनात भीती होती. पण त्यापेक्षा जास्त भीती ही सामाजिक उद्ध्वस्ततेची आहे की उत्सन्न कुलधर्माणाम नरके नियतम वासा, अशा भयानक युद्धानंतर जी समाज व्यवस्था उद्ध्वस्त होईल त्या उद्ध्वस्त समाज व्यवस्थेमध्ये संकरो नरकायैव, पुन्हा चांगली सुखद कल्याणप्रद समाज व्यवस्था बसवणं हे अतिशय अवघड असल्यामुळे अशा रीतीचा उद्ध्वस्त समाज जीवनाकडे येणारं युद्ध हे नको अशीच अर्जुनाने सुरुवातीला भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे गीतेमध्ये येणारा जो सामाजिक संदेश आहे तो केवळ आनुषंगिक म्हणून आलेला नाही आहे. मुळातच सामाजिक उद्ध्वस्ततेची भीती अर्जुनाने व्यक्त केली असल्यामुळे सामाजिक ध्येय काय असायला पाहिजे, सामाजिक व्यवहार काय असायला पाहिजे, हाच गाभा गीतेच्या सगळ्या चर्चेमध्ये आहे. परंतु एक वेगळेपण इतर समाजांच्या तथाकथित धर्मग्रंथांपेक्षा भारतीय परंपरेत आणि त्यामुळे गीतेमध्ये आहे की गीतेमध्ये समानता ही समाजात त्या अर्थाने अभिप्रेत नाही आहे. समानता वेगळी आणि समता वेगळी. सगळी माणसं एकसारखी असतील, एकाच आकाराची, एकाच प्रवृत्तीची, एकाच राहणीची असं नाही, तर ती एकजिन्सी असली पाहिजे. म्हणजे समानतेच्या ऐवजी समतेवर गीतेचा आणि भारतीय परंपरेचा हा मुख्य भर आहे. आणि हा भर किंवा हा वेगळेपणा लक्षात ठेवून आपल्याला गीतेचा एकंदर अन्वयार्थ हा लावायला पाहिजे. आता ह्या वेगळेपणाचं मूळ काय आहे? या वेगळेपणाचं जे मूळ आहे, ही जी सामाजिक माणसामधलं जे वेगळेपण आहे त्याचे कारणही गीतेने स्पष्ट केलेले आहे की सत्व, रज आणि तम हे जे तीन प्रकृतीचे गुण आहेत मुळातले, त्यांचं मिश्रण त्या त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या त्या समाजामध्ये कशा प्रकाराने झालेलं आहे, या मिश्रणामुळे त्या त्या लोकांचे व्यवहार, त्या त्या लोकांची ध्येय, त्या त्या लोकांच्या निष्ठा या वेगवेगळ्या होतात. उदाहरणार्थ गीतेनेच पुढे या सगळ्या गुणावगुणांचा खुलासा केलेला आहे
की राजस प्रवृत्तीमधून लोभ निर्माण होतो, तामस प्रवृत्तीमधून चुका होतात, अज्ञान वाढत जातं. याच्या उलट ज्या सात्विक प्रवृत्ती असतात, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, त्यांची हळूहळू सतत उन्नती होत राहते. असा तिन्ही प्रवृत्तींमध्ये व्यवहारात कसा वेगळेपणा येतो हे गीतेने स्पष्ट केलेलं आहे. आणि यामुळे मानवी समाजातल्या घटकांचे दोन वेगळे गट आपल्याला स्पष्ट दिसतात. हे गीतेने अगदी कुठलाही आढेवेढे किंवा मनात संकोच न ठेवता स्पष्ट केला आहे. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन, या मानवी व्यवस्थेमध्ये, जीवनामध्ये दोन मुळातच वेगळ्या प्रवृत्तीच्या धारा आपल्याला लक्षात येतात. दैव आसुर एवच, दैवी प्रवृत्तीची धारा आणि आसुरी प्रवृत्तीची धारा या जन्मतःच वेगळ्या असतात आणि त्यामुळे त्यांच्यातला संघर्ष म्हणजे एक प्रकारे मानवी जीवन आहे आणि त्याची तशी मांडणी आणि व्यवहाराची हाताळणी व्हायला पाहिजे. हा इतर धर्मविचारांपेक्षा वेगळा विचार भारतीय परंपरेत आहे. त्यामुळे भारतीय परंपरा ही अधिक डोळस आहे, ती भाबडी नाही आहे. की अशा परस्पर विरोधी आकांक्षा, महत्वाकांक्षा आणि मूलभूत प्रवृत्ती याच्यातून वार काढत समाजाची उन्नती, वैयक्तिक उन्नती ही साधायची असते आणि त्या दृष्टीने सगळ्या गोष्टींचा नीट विचार व्हायला पाहिजे. इतकंच काय, जे चांगल्या वर्तनाची जी माणसं आहेत ती सुद्धा सगळी एकाच प्रकारची असतात किंवा एकाच उद्दिष्टांची असतात असं नाही. गीतेने स्पष्ट केलं आहे की जे चांगल्या वर्तनाची माणसं आहेत ती सुद्धा चतुर्विधा भजन्ते माम, मला हा 4 वेगळ्या प्रकारांनी ते माझी उपासना करतात. आर्तो जिज्ञासु अर्थार्थी. अर्थ म्हणजे काहीतरी अडचण आल्यामुळे कारुण्याच्या भावनेतून परमेश्वराला शरण जाणारे. जिज्ञासू, ज्यांना विश्वरचनेची आणि मानवी जीवनाची उलगडा समजावून घ्यायचा आहे ते जिज्ञासू. अर्थार्थी, ज्यांना समाजामध्ये पुरुषार्थ जो आहे त्याचा हस्तगत करायचा आहे. असे हे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे माणसं असल्यामुळे सगळ्यांना एकच निकष किंवा सगळ्यांना एकाच प्रकारची व्यवहार रचना ही लावता येणार नाही. आणि पुढे वेगळ्या कारणांमुळे थोडासा गैरसमज झालेला जो शब्द आहे चातुर्वर्ण, आणि यामुळे चातुर्वर्ण्यांमध्ये समाजाच्या व्यवहाराचा विचार करायला पाहिजे की वेगळ्या समाजाच्या घटकांसमोर एकाच प्रकारचं ध्येय उद्दिष्ट ठेवता येत नाहीत. कारण सगळी माणसं ही वेगळ्या उंचीवर उभी असतात आणि ते लक्षात घेऊन त्यांच्या सामाजिक कर्तव्यांची गुणकर्म विभाग अशा त्यांची क्षमता, त्यांचे कर्तव्य यांचा समन्वय घालून आपल्याला मानवी जीवनाची रचना करायला पाहिजे. असं आपल्या सगळ्या भारतीय सांस्कृतिक परंपरेचं सांगणं आहे. या सगळ्यात कुठेही एखाद्या जातीचा किंवा वंशाचा उल्लेख नाही, अगदी आर्य वंशाचा सुद्धा उल्लेख नाही. तर एकंदर मानवी जीवनाचं हे वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपण या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. उदाहरणार्थ त्यांनी ज्याला आपण सध्या सुशिक्षित वर्ग म्हणू त्यांच्यामध्ये ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम, जे बौद्धिक व्यासंग करणारे, तपश्चर्या करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला ब्रह्मकर्म म्हटलंय. म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये ब्राह्मणांची कर्तव्य, ब्राह्मणांचं वागणं असं आपण म्हणू. याच्यात जे शौर्याकडे झुकलेले आहेत त्यांचं युद्धे चाप्य अपलायनम, प्रत्यक्ष संघर्ष उभं राहिल्यानंतर पाठ न दाखवता त्याला सामोरं जाणं, क्षात्रम कर्म स्वभावजम, हे क्षत्रिय वृत्तीचं मूलभूतच लक्षण आहे.
त्याच पद्धतीने वाणिज्यम वैश्यकर्म आहे आणि परिचर्यात्मकम कर्म, अशा रीतीची कर्मांची विभागणी ही मानवी जीवनात एका सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने भारतीय परंपरेत मांडली गेलेली आहे. पुढे त्याला वेगवेगळ्या संघर्षांचं किंवा वादांचं अलीकडच्या ब्रिटिशांच्या काळात एक वेगळं वळण देण्यात आलं, पण त्याची मूळ मांडणी ही समाजाच्या धारणेसाठी या ज्या वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत त्यांचं संतुलन एकत्रित कसं करायचं या विचारातून ती केलेली आहे. त्यामुळे विश्वरूप दर्शनानंतर गीतेने अर्जुनाला तू आध्यात्मिक सिद्धी प्राप्त कर किंवा तू आता भजन पूजा कर असं नाही सांगितलेलं. प्रत्यक्ष विश्वरूप दर्शन घडवल्यानंतर सांगितलं काय, तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व, ऐहिक यश तू मिळव. हे विश्वरूप दर्शनानंतर सांगितलंय. हे गीतेचं पुन्हा वेगळं पण आहे की गीतेमध्ये विश्वरूप दर्शनचं तपशीलवार सगळी मांडणी अर्जुनासमोर केल्यानंतर त्याला आध्यात्मिक पूजा अर्चना याच्याकडे न वळवताना तू यश मिळव, ऐहिक जीवनात विजयी हो, भुंक्ष राज्यम समृद्धम, समृद्ध राज्याचा अधिकारी हो, अशाच रीतीने गीतेने सांगितलं. इतकंच काय तर नुसतं दुर्जनांचं पारिपत्य कर असं गीतेने संकोची रचनाही केलेली नाही आहे. गीता ही त्याच काळात लिहिली गेलेली आहे. त्या ज्या काळात लिहिली गेली त्या काळात चुकीच्या मार्गाचा पाठपुरावा करणारी जी माणसं आहेत त्या माणसांची नावं घेऊन द्रोणम च भीष्मम च जयद्रथम च कर्णम च ह्या चार ज्या वेगवेगळ्या प्रवृत्ती त्यावेळेला समाजाला अडचण निर्माण करत होत्या, ही चार नावं म्हणजे त्या चार प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहे. एक दुष्टांचं बाजूला राहणं हे द्रोणांच्या याच्यातून व्यक्त झालं आहे. एक भीष्मांच्या जीवनात निष्ठांचा संघर्ष आलेला आहे. जयद्रथामध्ये मस्तवालपणा आलेला आहे आणि कर्णामध्ये असूयेने ग्रासलेला माणूस बाकी सर्व अनुकूल असूनही कसा वागतो याच्या विकृती आलेल्या आहेत. तेव्हा या विकृतींमध्ये न अडकताना सामाजिक कल्याणाचं काय आहे या दृष्टीने आपल्याला सगळा विचार करायला पाहिजे. हा मूल विचार गीतेने सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. आणि तोच सगळा करत असताना या वेगवेगळ्या रजतम ताम गुणांचं मिश्रण असेल किंवा वेगवेगळ्या समाज घटकांमधल्या व्यावहारिक अडचणी असतील, याच्यामुळे न कळत समाजाचे दोन वेगवेगळ्या धारा तयार होतात आणि त्या धारांना द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन दैव आसुर एवच. दैव म्हणजे दिव्यत्वाकडे, सत्वस्थ वृत्तीकडे, ईश्वरनिष्ठेकडे वळलेली आणि त्या दिशेने जीवनाची आणि समाज व्यवहाराची रचना करणारी ही एक धारा. आणि असुर म्हणजे मग त्यात लोभ, मान, मद, दंभ किंवा गीतेत ज्या प्रवृत्तींचा जास्त चर्चा झालेली आहे त्यात जास्त श्लोक हे असुर प्रवृत्तीच्या विश्लेषणावर आलेले आहेत, कोणी चूक करू नये म्हणून. आणि त्यामुळे त्यांच्या या दोन प्रवृत्तींमधलं संघर्ष म्हणजे मानवी जीवन आहे आणि अशा संघर्षात विजयी व्हायचं आहे म्हणून गीतेचं आचरण करायचं आहे. हा थोडक्यात गीतेचा सारांश रूपाने सगळ्यांना संदेश आहे. त्याचा एक घटक जो पुष्कळ वेळेला लक्षात ठेवला जात नाही पण समाज जीवनात जो आवश्यक आहे की ह्या दोन धारा आहेत हे सगळं बरोबर आहे. प्रत्यक्ष संघर्ष, युद्ध, कारण त्या युद्धाला सुद्धा धर्म्यम युद्धम म्हणजे समाजाच्या धारणेला सुस्थितीला युद्ध आवश्यक आहे असं गीता सांगते की सगळीच युद्ध वाईट असतात असं नाही. स्वार्थासाठी केलेली वेगळी पण समाजाची रचना टिकवण्यासाठी केलेली युद्ध वेगळी. त्यामुळे तू जे करणार आहेस ते धर्म्य युद्ध आहे, समाजाच्या चांगुलपणाला रक्षण कवच देणारे ते युद्ध आहे म्हणून तुला ते करायचं आहे. आणि ते करत असताना
एक घटक जो सामान्यतः नजरेआड केला जातो आणि अलीकडच्या काळात सुद्धा, तो म्हणजे नुसतंच तत्वज्ञान सांगून सगळ्या गोष्टी होत नाहीत, तर आपल्या चांगुलपणा ही केवळ शोभेची व्यवस्था असता कामा नये. तर चांगुलपणा हा प्रभावी असला पाहिजे. आणि किती प्रभावी असला पाहिजे, तर चांगुलपणाचा धाक असला पाहिजे. की हा जर चांगला वागणारा माणूस आहे, याला जर मी डिवचलं ना तर काय होईल. गीतेनेच वर्णन केलंय, रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती. राक्षस सुद्धा भिवून सैराव्याला परत सुटले, असा धाक त्या चांगुलपणात असला पाहिजे. म्हणजे चांगुलपणा हा एक प्रकारचा भोळसट चांगुलपणा हा गीतेला अभिप्रेत नाहीये. चांगुलपणा अभिप्रेत आहे, पण अशा प्रकारचा धाक निर्माण करणारा तेजस्वितेचा विश्वरूप दर्शनानंतर ज्या गीतेचा पुढे विश्लेषण आलेलं आहे, त्यात अशा प्रकारच्या चांगुलपणाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पण या सगळ्या चांगुलपणाला एक वेगळी महत्त्वाची बाजू आहे की हा सगळा चांगुलपणा कशासाठी, कोणासाठी. केवळ स्वतःच्या पारलौकिक उन्नतीसाठी नाही, तर यज्ञे तपसी दाने च. यातलं यज्ञ आणि दान ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, त्यातलं तप हे व्यक्तिशः आपल्या क्षमता वाढण्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी उपयोगी पडतं. पण यज्ञ आणि दान ह्या ज्या दोन प्रवृत्ती आहेत, या समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगी पडत असतात. यज्ञामुळे चक्रीय पद्धतीने मग ते ज्ञान असेल, तो पैसा असेल, ते सामाजिक व्यवस्था असेल, ही सगळीकडे खेळवली जाते. म्हणून यज्ञाला महत्त्व आहे. आणि तेच महत्त्व दानाला आहे. आर्थिक व्यवहारामध्ये सगळीकडे पैशाचा संग्रह न होताना सार्वजनिक चलनवलन वाढतं. म्हणून यज्ञे तपसी दानेच या तीन गोष्टींना सत म्हणजे चांगलं समजलं घेतलेलं आहे. आणि तसाच आपल्या जीवनाची रचना न करताना काही बाबतीत गीता फार कठोर शब्द प्रयोग करते. किती करते, तर अशा रीतीने परमेश्वराने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या परमेश्वराची आठवण न करता तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एवसा. त्या देवतांची, त्या सज्जन लोकांची, त्या कर्तबगार लोकांची आठवण ठेवून समाजामधलं हे अभिसरण चालू न ठेवता जो स्वतःसाठीच सगळ्या ऐहिक जीवनाचा उपयोग करायचा प्रयत्न करतो, त्याला गीतेने काय म्हटलंय, स्तेन एवसा, तो चोर आहे. गीतेमध्ये अनेक ठिकाणी फार सामान्यतः आपल्या आयुष्यात बोलण्यात आपण असे शब्द वापरले तर आपण त्या माणसाला लगेच नियंत्रणात आणू. पण गीतेने निसंकोचपणाने तैर्दत्ता न प्रदायेभ्यो म्हणजे दान न करता यो भुंक्तेस तेन एवसा, जो केवळ स्वतःसाठी जीवन जगतो, तो चोर आहे. इतक्या स्पष्ट शब्दात गीतेने सामाजिक विचार हा मांडलेला आहे की हा मिळवणं, सिद्धी मिळवणं, ऐहिक वैभव मिळवणं हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्याचा शेवटी उद्देश हे सामाजिक कल्याण, व्यावहारिक कल्याण, अधिक लोकांचा, सगळ्या लोकांच्या सर्वभूत हिते रताहा. आणि भूत म्हणजे केवळ मानव नव्हे, भूत म्हणजे प्राणी सुद्धा त्यात आले. या सगळ्यांच्या कल्याण करणारी जी सध्याच्या नव्या शब्द म्हणजे पर्यावरणीय रचना राहील व्यवहाराची, त्याच्यामध्ये जे लक्ष घालतात अशा लोकांना गीतेने मानाचं स्थान दिलेलं आहे. पण हे सगळं करत असताना या ईश्वराच्या उपासनेत सुद्धा सगळी माणसं एकाच प्रकारची होतील किंवा एकाच क्षमतेची पुढे येतील असंही नाही. तर ईश्वर साधनेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसं उभी असतात. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ईश्वर साधना म्हणजे सगळी माणसं एकाच पायरीवर उभे राहून पुढे चाललेली आहेत असं नाही. तर कोणी अभ्यास करणारे असतात, अभ्यासेप्य समर्थोसी श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, कोणी ज्ञानमार्गी असतात. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानापेक्षा सुद्धा ध्यान करून त्या चित्तत्वामध्ये रममाण होण्याची सवय लावणं हा त्याच्या पुढची आणखी ध्यानापेक्षाही
पण गीतेने आणखीन कशाला महत्त्व दिलं आहे, जे सामाजिक दृष्टीने महत्त्वाचं आहे, की ज्ञान ध्यान हे सगळं बरोबर आहे, ध्यानात कर्म फलत्यागा. ध्यानानंतर सुद्धा हे मला मिळालं पाहिजे, मी फार चांगला वागलो आहे, त्याच्यातून आता असंच व्हायला पाहिजे, असा गीतेचा आग्रह नाही. ध्यानात कर्म फलत्यागा हे जरी सगळं खरंच असलं तरी शेवटी गीतेचा शेवट करताना सुद्धा वेगवेगळे घटक यशाला जे कारणीभूत होतात, त्यात 5 घटक असतात. करता, करण म्हणजे साधनं, प्रत्यक्ष माणूस, तुम्ही कुठे ते करता आहात तो व्यवहार, अशा सगळ्या 5 घटक हे कारणीभूत असतात. आणि त्याच्याबरोबर दैवम चैवात्र पंचमम, आणि शिवाय 5वा घटक दैव हा सुद्धा अस्तित्वात असतो. अशा रीतीची एक प्रकारची आपल्या क्षमतेचं संवर्धन आणि उपासना करत असताना सुद्धा त्याची आठवण माणसाने ठेवायला पाहिजे. पण हे सगळं करत असताना चांगलं वागणं, चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, सत्प्रवृत्तींचा आग्रह धरणं आणि त्यातून समाजाला वळण लावणं हे एक ईश्वरीय कार्य आहे. या भावनेतून हे व्हायला पाहिजे याची गीतेने आठवण दिलेली आहे, की हे केवळ स्वतःचा नावलौकिक, स्वतःचं ऐहिक कल्याण करण्यासाठी नाही, तर गीतेने या सगळ्या तत्त्वज्ञानाला या उंचीवर नेलेलं आहे, की परमेश्वराने हे जे मानवी जीवनाची रचना केलेली आहे, त्या मानवी जीवनाच्या रचनेला एक दिशा आहे. आणि ती दिशा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः, म्हणजे या 3 सत्व रजतममध्ये आधी सात्विक गुणाचं वाढ होणं हा पहिलं, आणि हे जे सात्विक गुणाचे असतात ते पुढे पुढे सरकत असतात, ते ईश्वराच्या निष्ठेतून अधिकाधिक जवळ जात असतात. आणि म्हणून हे जे ईश्वरी कार्य आहे ते ईश्वरी कार्याला प्रोत्साहित करणं, त्या ईश्वरी कार्याच्या दृष्टीने व्यवहार रचना करणं हे एक उन्नत व्यक्तीचं आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. हे स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःच सांगतायत गीते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे ज्या वेळेला समाज व्यवहाराच्या, धर्म म्हणजे धारणा करणारी व्यवस्था, याच्यामध्ये ग्लानी येते, याच्यामध्ये एक प्रकारची आळस येतो, त्याबद्दलची जागरूकता कमी होते, अभ्युत्थानम अधर्मस्य, आणि चुकीच्या व्यवहारांना ज्या वेळेला प्रोत्साहन मिळत राहतं तेव्हा तेव्हा तदात्मानं सृजाम्यहम, तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो आणि या सगळ्या व्यवस्थेला पुन्हा वळण लावायचा प्रयत्न करतो. थोडक्या शब्दात सांगितलं आहे, धर्मसंस्थापनार्थाय, धर्मसंस्थापनेसाठी मी जन्म घेतो. म्हणजे ईश्वरी प्रेरणेला सुद्धा एक दिशा आहे, एक स्पष्टता आहे, की काय दिशेने या समाजाला न्यायचं आहे. या दृष्टीने हे एक ईश्वरीय कार्य म्हणून समाजाला वळण देण्याचं काम करायचं असतं. आणि त्याच्यात 2 भाग स्पष्ट केले आहेत, की समाजामध्ये चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही प्रवृत्ती असल्यामुळे त्या दोन्ही प्रवृत्तींची आपण कसं वागलं पाहिजे हे या चांगल्या माणसाच्या मनात स्पष्ट पाहिजे, त्यात भोंगळपणा नको. म्हणून गीतेने काय स्पष्ट केलं आहे, परित्राणाय साधूनाम, जे चांगले आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी. आणि दुसरा शब्द तेवढा कठोरपणाने आपण व्यवहारात आणत नाही, पण गीतेच्या म्हणण्याने तो आणायला पाहिजे, विनाशाय दुष्कृताम, जे वाईट वागणारे आहेत त्यांचा मी नाश करणार आहे. आणि हे रणांगणावर चर्चा चाललेली आहे, त्यामुळे फार ठासून कृष्णाने सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. हा चांगल्या वाईटाचा जो संघर्ष आहे हा चिरकालीन संघर्ष आहे, मानवी जीवनात नेहमी पुढे येणारा संघर्ष आहे. त्यात चांगल्याच्या बाजूने तो उभं राहायचंच आहे, पण नुसतं चांगल्याच्या बाजूने उभं राहायचं नाही आहे. तर चांगल्याच्या बाजूने उभं राहत असताना जो वाईट आहे त्याचा नायनाट करायचा आहे. जसं आपण शेतामध्ये पीक लावलं तर ते चांगलं येण्यासाठी शेतातलं तण काढून टाकतो, नाहीतर ते तणच शेवटी शेत खाऊन टाकेल. त्याप्रमाणे समाजातल्या वाईट प्रवृत्ती या उखडून फेकून द्यायच्या आहेत. आणि हा विचार समाजात पुन्हा एकदा मांडण्यासाठी मंत्रालयामध्ये तुरुंगात असताना अर्थातच लोकमान्य टिळकांना
गीताचं आकर्षण होती, ओढ होतंच. म्हणून त्यांनी त्यावेळेला गीतारहस्य ग्रंथ लिहिला. कशासाठी? की त्या ब्रिटिशांच्या काळात अन्यायाचा प्रतिकार करणं, या संघर्षात अहमबिकेने उतरणं, यासाठी समाजामध्ये स्पष्ट भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. पुष्कळ वेळेला गीतेला एक धार्मिक ग्रंथ म्हणून आपल्या मंदिरांमध्ये ती आपली धर्मस्थानं असल्यामुळे एक प्रकारचा मृदुतेचा, मुलायमतेचा, साध चढवण्याचा मोह होतो, जो गीतेत प्रत्यक्षात नाही. आत्ता आपण जे त्यातले तपशील पाहिले, गीता ही कठोर आहे. त्यामुळे अशा रीतीचा उगीच खोटा चांगुलपणा किंवा आभासी चांगुलपणा न ठेवता एका बाजूला परित्राणाय साधूनाम करत असताना विनाशाय दुष्कृताम, कारण ते चांगले टिकून राहण्यासाठी जे वाईट आहेत त्यांचा विनाश करायला पाहिजे, हे सुद्धा तेवढ्याच आग्रहाने गीतेने सांगितलेलं आहे. म्हणून क्षत्रियांच्या कर्तव्यामध्ये आपल्या भारतीय परंपरेमध्ये युद्धालाही धर्म मानलेला आहे. की साम दाम दंड भेद ह्या सगळ्या याच्यामध्ये वेगळ्या प्रकाराने सामोपचाराने जर गोष्टी जमून येत असतीलच, श्रीकृष्णाने सुद्धा कौरव पांडवांमध्ये सामोपचाराने तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण तो जेव्हा टिकू शकला नाही आणि प्रत्यक्ष लढाईची वेळ आली, तेव्हा सांगितली गेलेली ही गीता आहे. तेव्हा त्या गीतेचा नेहमी अर्थ लावताना ही गीता कोण सांगताय आणि कोण ऐकताय, त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे गीतेचा खरा अर्थ आपल्याला कळू शकतो. की त्यात धर्म म्हणजे काय, तर साम दाम दंड भेद सगळे प्रकार झाल्यानंतर सुद्धा जो संघर्ष करायला लागतोय, त्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण प्रवृत्त करतायत. आणि ते प्रवृत्त करत असताना गीता हे त्यातलं एक तात्विक साधन आहे. ते सगळं सांगून धर्मसंग्राम, लढाई करणं म्हणजे काही पाप नव्हे, लोकांना मारणं हे अपरिहार्य त्या याच्यात आहे, पण त्याच्यासाठी तुला काही मोठं पाप लागेल असं समजू नकोस. आणि ही अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची जी मानवातली म्हटलं तर सहज नैसर्गिक प्रवृत्ती आहे, तिला उचलून धरण्यासाठी अगदी ब्रिटिशांच्या काळात सुद्धा जे क्रांतिकारक पुढे आले, आणि त्या क्रांतिकारात त्यावेळेला ब्रिटिशांनी पकडून ज्यावेळेला त्यांना फाशीच्या शिक्षा दिल्या, त्यावेळेला फाशीला जाताना मग ते चाफेकर बंधू असतील, ते खुदिराम बोस असतील, त्यांनी गीता हातात घेऊन ते फाशीला गेलेले आहेत. म्हणजे त्या अर्थाने त्यांनी सांस्कृतिक किंवा आत्मिक पराभव स्वीकारलेला नाही. ठीक आहे, आम्ही पकडलो गेलो, तुम्ही आम्हाला फाशी देत आहात, पण हे अन्यायाचा प्रतिकार करण्यातली ही एक आहुती आहे. या भावनेतून त्यांनी सगळ्यांनी आपल्या जीवनाकडे पाहिलेलं आहे. त्यामुळे केवळ गोड गोड सुखद जीवन हे जीवनाचं ध्येय नाही, तर एका विशिष्ट उच्च ध्येयासाठी सतत झगडणं हे जीवनाचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयामध्ये एक आहुती म्हणून आमचं जीवन आहे. अशा पद्धतीने चाफेकर, खुदिराम बोस या सगळ्या क्रांतिकारकांनी त्याच्याकडे पाहिलेलं आहे. आणि तोच आपल्या भारतीय परंपरेचा वारसा आहे. याच परंपरेमध्ये नंतर ज्यांनी काव्यरचनासुद्धा केली, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या कवितेत म्हटलेलं आहे, हे काय बंधू असं तो जरीसात आम्ही त्वस्थन दिलीत असं ते दिधले बळी मी. हे काय, मी एकटाच काय, आम्ही 7 बंधू असतो, कारण त्यांचे भाऊ अंदमानात, ते अंदमानात, तर ते म्हणून आम्ही 7 भाऊ असतो तरी आम्ही 7 भावांनी हेच केलं असतं. अशा प्रकारची अन्यायाचा कठोर प्रतिकार करणारी प्रवृत्ती ही भारतीय परंपरा आहे. भारतीय परंपरा केवळ गोड गोड सुखद चर्चा करणारी, मध्यंतरीच्या काळात काही वेगवेगळ्या कारणांमुळे एक वेगळी त्याला झालर देण्याचा जो प्रयत्न झाला, तो भारतीय संस्कृतीचा खरा आत्मा नाही. भारतीय संस्कृतीत परित्राणाय साधूनाम नक्कीच आहे, पण त्याच्याबरोबर विनाशाय दुष्कृताम हे सुद्धा आहे. पण या सगळ्यामध्ये आपलं वागणं, व्यवहार याला लोककल्याणाची दिशा, मग ती परित्राणाय म्हणून असेल किंवा विनाशायाच्या दुष्कृताम म्हणून असेल, शेवटी लोककल्याण, सामाजिक
उंची हे त्याचा मुख्य निष्कर्ष आहे आणि त्याच्या आधारावर मग आपल्याला चांगल्या वाईटाची आणि एकंदर आपल्या व्यवहाराची छाननी करायची असते. त्यामुळे मानवी जीवनाची इतिकर्तव्यता, शेवटी काय आपण हस्तगत केलं याचं ज्या वेळेला बेरीज वजाबाकी करायची वेळ येते त्यावेळेला ती बेरीज वजाबाकी ही व्यक्तिकेंद्रित काय मिळालं आणि काय गमावलं असं न करताना आपण समाजाला काय दिलं किंवा समाजाचं काय नुकसान केलं या परिभाषेत व्हायला पाहिजे. हा गीतेचा संदेश आहे की शेवटी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर. तर हा योगेश्वर कृष्ण किंवा अर्जुन हे स्वतःला केवळ काय मिळावं या चर्चेत न गुंतताना या समाजाला सुस्थिरतेकडे नेण्यासाठी निष्कंटक करण्यासाठी काय काय करायला पाहिजे याचा विचार त्यात आहे. आणि हा असा व्यापक विचार गीतेत तर आहेच, पण गीतासुद्धा हा एका परंपरेचा एक टप्पा आहे. गीता स्वतः म्हणते एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदू. हा जो मी तुला योगशास्त्र सांगतोय हे काही नव्याने सांगतोय असं समजू नका, हा आमच्याकडे परंपरेने आलेला आहे. तेव्हा आपले जे वेदमंत्र सुद्धा आहेत, किंबहुना वेदमंत्रांचा आणि इतर सर्व धार्मिक विचारांमधला महत्त्वाचा फरक काय आहे की वेदमंत्रांमध्ये एकवचनी एकही मंत्र नाही. वेदमंत्र हे बहुवचनी आहे. वेद हा शब्द सुद्धा बहुवचनी वापरले जातात. वेद आहेत, वेद आहे असं नाही. वेदा नेहमी त्याचा संस्कृतमध्ये उल्लेख हा वापर बहुवचनी केला जातो, कारण हे अनेकांच्या सूज्ञपणातून निर्माण झालेले मार्गदर्शक मंत्र आहेत म्हणून ते नेहमी अनेकवचनी वापरले जातात. ते बहुवचनी आहेत. अदीनाहा श्याम म्हणजे आम्ही हे दैन्य दुःख यात जगणारे नाही हे सुद्धा त्यांनी अनेक वचनी व्यक्त केलेलं आहे. मी एकटा गरीब राहणार नाही असं नाही. अदीनाहा श्याम, आम्ही अशा रीतीने गरिबीत जगणार नाही, दुःखात जगणार नाही. याच्यातली जी एक व्यक्तिगत आत्मकेंद्रितता जाऊन सामाजिक व्यवस्थेचा आपण स्वतःला घटक समजून आपल्या आयुष्याची रचना करणं आणि त्या दृष्टीने सामाजिक व्यवहाराला प्रेरणा देणं किंवा त्या व्यवहाराचा पाठपुरावा करणं हे भारतीय संस्कृतीचं जे वैशिष्ट्य आहे ते गीतेत प्रतिबिंबित झालेलं आहे. आणि ते गीतेत प्रतिबिंबित करत असताना जसं सावरकरांनी म्हटलेलं आहे, सावरकरांनी त्यांच्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे की मी हे सगळं परदेशी आलो आहे, शिकतो आहे, मोठा होण्याचा प्रयत्न करतो आहे,